म्हणाल? हाय, मी माधवी नेने. आमची ही ईशा टूर बरोबरची पहिलीच ट्रिप आहे. यापूर्वी आम्ही आमच्या आईवडिलांबरोबर सिमला, कुलू मनाली ही ठिकाणं बघितली होती, पण ईशा टूरची ही वेगळी ठिकाणं बघून आम्ही ही या ट्रिपला यायचं असं ठरवलं. आणि त्यामध्ये असणारे वेगवेगळे ठिकाणं ही जी खूप आम्हाला अतिशय निसर्गरम्य ठिकाणं जे नेहमीप्रमाणे सिमला, कुलू मनाली अशी नॉर्मल असतात त्याच्यापेक्षा काही काही वेगळी होती. त्याच्यामुळे ती आम्हाला खूप जास्त आवडली. आणि आम्ही त्रिलोकनाथ, त्याच्यानंतर नगर कॅसल इथपासून चालू करून अटल टनल, त्याच्यानंतर छोई वॉटरफॉल, पराशर लेक इथपर्यंत येऊन पोचलो. आणि ती सगळी ठिकाणं त्यातलं तर आम्हाला छोई वॉटरफॉल आणि पराशर लेक हे खूप जास्त आवडलं, कारण तिथे लोकांनी येऊन बघावं अशी आमची इच्छा आहे. जाना वॉटरफॉल आणि या ठिकाणी आणि अजून 1-2 ठिकाणी आम्ही लोकल फूडसुद्धा खाल्लं. ते खूप म्हणजे छान होतं लोकल फूड. त्याची टेस्ट आणि स्वाद म्हणजे त्याचा नेहमी खूप जे इथे चांगला होता. पनीर असतं त्याच्याऐवजी मक्याची रोटी, त्याच्यानंतर इथे मिळणारं सिद्धू, हे जे फूड आयटम आहेत ना हे प्रत्येकाने टेस्ट करावे. हे इथेच स्पेशालिटी आहे. त्याच्यामध्ये खाण्यामध्ये खूप इंटरेस्ट आणि खूप छान आहेत, म्हणजे छान बनवले होते ते पदार्थ. त्यानंतर खूप ईशा आवडले. टूर्स तर्फे जी हॉटेल्स होती ती हॉटेल्स पण एकदम खूप छान लोकेशनला होती, की ज्याच्याने आम्हाला निसर्गरम्य बाकीचं पण सगळं खूप छान बघता आलं किंवा खूप छान एन्जॉय करता आलं. आमच्या ज्या गाईड होत्या मनीषा मॅडम, सुजाता मॅडम, त्यांनी खूप छान ही टूर ऑर्गनाईज केली. व्यवस्थित आम्हाला सगळी गाईड करून किंवा व्यवस्थित वेळेप्रमाणे सगळ्यांचं नियोजन करून आम्ही सगळी ठिकाणं व्यवस्थित बघितली. एकही ठिकाण आमचं मिस झालं नाही. आणि त्याच्यामध्ये 2 ॲडिशनल ठिकाणं त्यांनी दाखवली. ती बघून पण आम्हाला खूप छान वाटलं, मस्त मजा आली. आणि आम्ही प्रत्येकाला असं सजेस्ट करू की तुम्ही पण ईशा टूर बरोबर पुढची ट्रिप नक्की करा. त्याच्यात पहिला नंबर आमचा असेल पुढची ट्रिप करण्यात. आणि खूप छान मस्त. ट्रिप झाली. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.